मी 101 अन्वय चर्चा आणि चर्चेमध्ये शिक्षण या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे शिक्षण आपल्या भारताची सर्व इकॉनॉमी जर आपण बघितली तर फक्त 2 तंबूवर आपण अध्यक्ष महोदय अवलंबून आहोत, शेती आणि शिक्षण। आणि शेतीमध्ये आपल्या अनेक अडचणी आहेत, नैसर्गिक अडचणी आहेत, काही इन्फ्राच्या अडचणी आहेत आणि म्हणून जितकं इरिगेशन आपण करू शकतो त्याच्या फक्त 17% आपण इरिगेशन करतो। आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतले मागे 1984 पासून की शिक्षणामध्ये आपण सगळ्यात जास्त महत्त्व देऊन शिक्षणावर आपण भर दिला पाहिजे। आणि याकरता सरकारने वेतन श्रेणी लागू केली, म्हणजे वित्त आयोग लागू केला आणि त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करून शिक्षण म्हणजे 60% आपल्याला आपली आर्थिक आणि सांस्कारिक, भावनिक, बौद्धिक ही सगळी क्षमता तयार होण्यासाठी आपण शिक्षणाला महत्त्व दिलं अध्यक्ष महोदय। आणि नुसतं महत्त्व तोंडी नाही दिलं, आपण एकमेव शिक्षण खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर प्रमोशन नाही जरी दिलं तरी शिक्षकांना 12 वर्षानंतर त्यांची सॅलरी वाढेल। भत्ते वगैरे दरवर्षी जे वाढतात तो भाग वेगळा, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण एकमेव खातं असं ठेवलं आहे की ज्याच्यावर आपण प्रमोशन नसताना सुद्धा वेतन श्रेणी आपण वाढवून देतोय। ठीक आहे, त्याला काही हरकत नाही अध्यक्ष महोदय। आपल्याला शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षकांवर आपण इतका खर्च करू लागलो सध्या, याच्याच करता की आपल्याला आपल्या ज्या पिढ्या आहेत त्या चांगल्या सक्षम बनाव्या, जगाशी त्यांनी चांगली कॉम्पिटिशन करावी, जगाच्या एकूण मार्केटिंग मध्ये आपला हिस्सा किमान 18% असावा। जगातल्या पॉप्युलेशनच्या आपण जवळपास 17 ते 18% आपलं पॉप्युलेशन अध्यक्ष महोदय। आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या सक्षम करण्यासाठी आपण शिक्षण हे धोरण देशात आणि आपल्या राज्यामध्ये महत्त्वाचं केलं। अध्यक्ष महोदय, आपण काय अपेक्षित आपल्याला आपलं अपेक्षित आहे शिक्षण क्षेत्राकडनं शिक्षकांनी 5 ते 17 वर्षापर्यंत शालेय शिक्षण, खास करून मी अध्यक्ष महोदय शालेय शिक्षणावर बोलतोय, शालेय शिक्षण, कारण की आपण जर बघितलं निसर्गाचा नियम आहे 5 ते 17 वर्षापर्यंत आपण जे काही शिकतो, जे काही आपल्यामध्ये कला असतात त्या जर आपण बाहेर काढल्या आणि शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष जर दिलं तर आपण आयुष्यामध्ये माझ्यात जे काही दडलेलं आहे त्याचा पूर्ण उपयोग मी माझ्याकरता घेऊ शकतो, माझ्या कुटुंबाला देऊ शकतो, माझ्या राज्याला आणि देशाला देऊ शकतो अध्यक्ष महोदय। आणि म्हणून प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक फक्त इतक्याच शिक्षकांकरता माझ्या पूर्ण आज राज्याची सॅलरी सगळ्या खात्यांची, पीडब्ल्यूडी असेल, इरिगेशन असेल, सामाजिक न्याय असेल, जीएडी असेल, असे एकूण 23 खात्यांची सॅलरी अध्यक्ष महोदय 50,000 कोटीच्या वरती नाही आहे। पण आपण फक्त शालेय शिक्षकांना 84,000 कोटी रुपयांची सॅलरी अध्यक्ष महोदय देऊ लागलो आपण, 84,000 कोटी रुपयांची। याच्यामध्ये फार कमी 5 ते 7,000 कोटीच फक्त बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आहे त्याच्यामध्ये, पण जवळपास 74 ते 76,000 कोटी रुपये निव्वळ आपण सॅलरीवर अध्यक्ष महोदय यांना देतोय। आणि अपेक्षित असं आहे, कायद्याने ठरवलंय, सगळे पुस्तकं नियम सगळे बनवलेत, काय बनवलेत, शिक्षकांनी गावामध्ये आपापल्या गावी मुक्कामी राहून अग्रीमेंट करून दिले त्यांनी आपल्याला, मुक्कामी राहून एकही मुलगा, खास करून दीन, दलित, आदिवासी, पीडित, गरीब या सगळ्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आपण अवलंबलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून प्रत्येक शिक्षकांनी जे मुलं येत नाही त्यांच्या घरी जायचं आहे, त्यांना घरून तिथून आणायचं आहे आणि त्यांना चांगलं गुणवत्तादार शिक्षण द्यायचंय। मी प्रत्येक वेळेला शिक्षण जे बोलतोय अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये गुणवत्ता ही दडलेली आहे। गुणवत्तादार शिक्षण जर दिलं तरच माझं राज्य आणि त्याचं स्वतःचं सुद्धा भलं होऊ शकतं अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण साधा
जर त्यांनी 5 ते 17 वर्षामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्याला वाव जर दिला गेला शिक्षकांकडून तर तो आयुष्यामध्ये कधीही मागे राहू शकणार नाही, अशी व्यवस्था अध्यक्ष महोदय आपण ऑलरेडी तयार केलेली आहे. आपण अपेक्षित काय आपल्याला आपल्या देशात आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्राचा हिस्सा काय पाहिजे. आपण जगाच्या मी जसं सांगितलं 17 ते 20% माल आपल्या राज्यात बनला पाहिजे. त्याचं कारण आपला देश हा एकूण लोकसंख्येच्या मी सांगितल्याप्रमाणे 17%. आज हालत काय आपल्याकडे सायकल, बाईक, कार किंवा कित्येक गोष्टीचे संशोधनाचे याचे अभाव आहेत. कारण की शिक्षणामध्ये ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान पाहिजे होतं तिथं कुठेतरी अध्यक्ष महोदय आपण कमी पडतोय. मी सांगितलं मी 2-3 बाबी फक्त अध्यक्ष महोदय यामध्ये 2-3 प्रकारे सांगणार आहे. एक तर काय असायला पाहिजे, काय आहे, आणि खरं म्हणजे मंत्री महोदय तर सक्षमतेने काम करतायत आल्यापासून, पण माझे काही सजेशन्स असतील की आपण कसं चालायचं आहे. आज अध्यक्ष महोदय ते जर शिक्षक गावामध्ये त्या मुलांना जर येत नसेल तर त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस घेऊन त्यांना शिकवायचं आहे. आणि त्या शिक्षकांना ते बरोबर जातात की नाही शाळेत, ते बरोबर शिकवतात की नाही शिकवतात, याच्याकरता प्रत्येक 10 शाळांमागे आपण एक केंद्र प्रमुख ठेवलेत. त्या केंद्र प्रमुखांनी वर्षाचे 120 दिवस मुक्कामी राहायचंय गावागावामध्ये आणि त्या शिक्षकांकडून या मुलांचं सगळं शिक्षण ते करतात की नाही करतात त्याची माहिती विस्तार अधिकाऱ्यांकडे द्यायची आहे. विस्तार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पूर्ण आकलन करून 80 दिवस वर्षाचे मुक्कामी त्यांनी राहून दर हप्त्याला ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे द्यायचं आहे. जर एखादा मुलगा सुटला, त्याला येत नाही, त्याला जर शिक्षण बरोबर येत नसेल तर यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांना शिकवण्याची म्हणजे त्या शिक्षकांना त्याला शिकवायला बाध्य करायचं. अध्यक्ष महोदय गावामध्ये संस्कारमय वातावरण ठेवायचे आहेत, व्यसनाधीनता कुणाची होऊ नये, सामाजिक सलोखा ठेवणे, आणि म्हणून इतकं सगळं काम आपण शिक्षकांना दिलंय. आणि म्हणून आपण त्यांना आई वडील आणि देवांपेक्षा पण मोठी पदवी दिली आहे गुरु, आणि त्याच्या पुढे पण आपण जी लावलाय शब्द अध्यक्ष महोदय, ज्यांना आपण म्हणतो आई वडिलापेक्षा, जसं म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वर, या म्हणजे गुरु हेच सर्वस्व आपलं आहे. इतकं मोठं पद आपण त्यांना बहाल केलेलं अध्यक्ष महोदय. आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे समाजामध्ये त्यांना आपण आदर दिला पाहिजे, त्यांचा आदर असला पाहिजे. गावागावामध्ये आपण शिक्षकांना आदराने बघितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय या लेवलचं आपण त्यांना सगळ्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत. परंतु आज म्हणजे आपण जी मी सांगितलं शिक्षण पद्धती जी घेतली आहे ती आपण जपानच्या धर्तीवर घेतली. अध्यक्ष महोदय जपानमध्ये सुद्धा नैसर्गिक सगळ्या संपदाचा अभाव आहे. काही देश असतात इलेक्ट्रॉनिक मध्ये, इंडस्ट्रीज मध्ये, याच्यामध्ये, परंतु आपला देश शेतीप्रधान आणि जपान याच्या काही गोष्टीच्या कमतरता असल्यामुळे आपण ही सगळी वेतन श्रेणी अध्यक्ष महोदय त्यांना देऊ केलेली. आपल्याला आश्चर्य वाटेल अध्यक्ष महोदय, आपण अक्षरशः शिक्षणापेक्षा शिक्षकांवर इतका खर्च केलाय का, कारण की ते टॅलेंट असले पाहिजे. या झालं काय, आपण जेव्हा ह्या वेतन श्रेणी सुरू केल्या, वित्त आयोग लागू केला अध्यक्ष महोदय, बीएड कॉलेजचे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे बरेच कॉलेज आपण इथे उघडल्या गेले आणि त्यांना आपण नोकऱ्या दिल्या अध्यक्ष महोदय. नोकऱ्या दिल्यानंतर आज हालत अशी आहे की आपण जर बघितलं की आपल्या शिक्षकांना केंद्र प्रमुख, शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांनी जे काम केलं पाहिजे ते अजिबात न करता फक्त कागद भरतात. केंद्र प्रमुख कधीही त्या शिक्षकांना जाऊन विचारत नाही. मी अगोदरच सांगतो अध्यक्ष महोदय, मी बोलताना जे बोलतोय ना ते 80% शिक्षकांच्या बाबतीत बोलतोय. 20% शिक्षक आमचे अगदी चांगले आहेत. आताच हिवाळी शाळेमध्ये अध्यक्ष महोदय 1000 पर्यंतचे पाढे माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना येतात. तिसरीची फक्त मुलगी आहे, त्यांना सगळ्या जगाचे सगळे देश, सगळ्या राजधान्या माहिती आहेत. आपल्या म्हणजे 1 ते 100 घटनेच्या सेक्शन ह्या 4थीच्या मुलाला पाठ आहे. डायरेक्ट पे मुखपाठ सांगतात. आणि कोणत्या शाळेचं सांगतोय मी, जिल्हा परिषद शाळेचं सांगतोय. वाडे गुरुजी असतील, माझ्या मतदारसंघातले घरचे गुरुजी असतील, निफाडचे शिक्षक असतील, हिवाळी शाळा, अशा एकूण 1,500 शाळा आपल्या, किती 1,04,000 आपल्याकडे प्राथमिक शाळा आहेत अध्यक्ष महोदय, आणि माध्यमिक 28,000 शाळा आहे. त्याच्यापैकी 1500 शाळा अशा आहेत म्हणजे मॉड्यूल तयार आहे,
त्या ठिकाणी अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय ऍडमिशन घ्यायला जिल्हा परिषदच्या. आता एक सोलापूर जिल्ह्यामधली शाळा आहे, त्या ठिकाणी इतके उच्च प्रतीचं शिक्षण आपलेच जिल्हा परिषदचे शिक्षक अध्यक्ष महोदय त्यांना देतात. म्हणून त्यांचे खरं म्हणजे आपण पाय जरी धुवून पिलो तरी कमी, इतके चांगले शिक्षक ते अध्यक्ष महोदय आहेत. काही काहींनी विडा उचललाय. माझ्या गावातले मुलं जोपर्यंत आयएस होत नाही तोपर्यंत मी चप्पल सुद्धा घालणार नाही अध्यक्ष महोदय. आणि ह्या खरं म्हणजे मी सगळे नावं घेत नाही गावांचे, परंतु अक्षरशः लाईन लागते अध्यक्ष महोदय. परंतु दुर्दैवी असं आहे की मेजॉरिटी जी आहे, मेजॉरिटी ही अगदी भयंकर आहे अध्यक्ष महोदय. जेव्हा आपण बघितलं केंद्राच्या काही गोष्टी लक्षात आल्या, राज्याच्या काही गोष्टी लक्षात आल्या की आपल्या पिढ्या सुधरत का नाहीये. मी जसं सांगितलं की गावातल्या दीन दलित गरीब आदिवासी ह्या मुलांनी शिक्षण घेतलंच पाहिजे. शिक्षक काय करतात अध्यक्ष महोदय, रकान्यामध्ये भरतात. गावात एकही मुलगा शिक्षणाविना शिल्लक नाहीये. आम्ही गुणवत्तेचं शिक्षण देतो हे केंद्र प्रमुखांनी येऊन चेक करायच्या ऐवजी तेच पाठवतात आणि तेच वरती पाठवतात अध्यक्ष महोदय. आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय अध्यक्ष महोदय की ते लिहितात दर महिन्याला प्रमाणपत्र की आम्ही गावातच मुक्कामाला राहतो. सगळा सर्वे झाला अध्यक्ष महोदय, 92% शिक्षक दर महिन्याला खोटे प्रमाणपत्र देऊन बियोंना पाठवतात आणि आपली सॅलरी घेतात. आता मला सांगा अध्यक्ष महोदय, गावात संस्कार येणार कुठून? गावात हे शिक्षण शिकणार? एचआरए तर घेतात, पण समजा एखाद्या वेळेला त्यांनी एचआरए नाकारला जरी तरी त्यांना कंपल्शन तिथं राहायचं, त्यांनी अग्रीमेंट घेतलेलं आहे. आपण अध्यक्ष महोदय मी स्पष्टपणे सांगतो, हे मला दुसरा शब्द नाही अध्यक्ष महोदय, यांनाच काही येत नाही, यांना अभ्यासक्रम माहित नाही, यांच्या स्वतःचे अभ्यासक्रम यांना माहित नाही, त्यांच्या तासिका घेत नाहीये. आपण शिक्षक काय शिकवतात मुलांना? बाबा रे तू चोरी करू नको, तू पुस्तकावर काही खोटं लिहू नको, खोटे कागदपत्र बनवू नको. आणि हेच दर महिन्याला खोटे कागदपत्र जर बनवून देत असतील आणि जर पैसा लुटत असतील अध्यक्ष महोदय, माझा दावा आहे, मी मंत्री महोदयांना विनंती करतो, मंत्री महोदय आपण जे काही आमच्या प्रश्नाचे उत्तर देणार त्याच्यामध्ये आम्हाला आपल्याला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सुधारणा अनंत करणार आहात, सुधारणा करा. पण आज तागायत आमच्या ज्या पिढ्या बर्बाद झाल्या आणि आम्ही जे बोलतोय, मी जितकं बोलतोय ते पुराव्यानिशी बोलतोय अध्यक्ष महोदय. जर हे खरं असेल तर मागच्या मध्ये 30,000 कोटी रुपयाचा यांनी एचआरए फुकटचा आम्ही त्या गावातच राहतो असा करून केलेला आहे. यांच्याकडनं ते 30,000 कोटी रुपये तुम्ही वसूल केलंच पाहिजे. अध्यक्ष महोदय तुम्हाला भयानक गोष्ट सांगतो, कोरोनामध्ये आपला आरटी काय सांगतो, राईट टू एज्युकेशन, आपत्ती व्यवस्थापन, इलेक्शन आणि जनगणना हे त्यांना कंपल्सरी आहे. ते सांगतात आम्हाला बरेच कामं आहे, 105 कामं आहे, 104 कामं आहे. अरे ते गावातच राहत नाही तर कामं करतात कुठून? कामं बिलकुल करत नाही अध्यक्ष महोदय, खोट्या संघटना करून दबाव टाकतात. आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, कोरोनाचे 2 वर्ष कुणाच्याच लक्षात नाही अध्यक्ष महोदय. आपण सुद्धा इतकं काम केलं रस्त्यावर उतरून अध्यक्ष महोदय, तुम्ही होतो आम्ही होतो, आपण आपला मतदारसंघ पण लागू नये, आपण गावागावामध्ये इतके पेशंट ज्या कोणी हात लावायला तयार नव्हतं आपण तिथं उतरून काम केलं. शिक्षकांची गरज होती त्या गावामध्ये, कुठं ऑक्सिजन आहे का, कोणी बिमार पडलंय का, कुणाला डॉक्टरची गरज आहे का, ह्या गोष्टी त्यांनी घरी बसून मोबाईलवर करायला पाहिजे होत्या, त्या गावातच राहायला पाहिजे होतं. पण अक्षरशः हे सगळे शहरात पळून गेले अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय तुम्ही माझी ही गोष्ट नोट करून घ्या, आम्ही तरीही त्या कोरोनाच्या कार्यकाळात त्याच गावात राहिलो, असे प्रमाणपत्र जोडले आणि 1,10,000 कोटी रुपयांचा पगार खोटा घेतला अध्यक्ष महोदय यांनी, खोटा घेतला. ते गावात नव्हते अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आली की मुलं ढका होत आहेत, 30% मुलं गावातले शिकत का नाही आहेत, हे सांगतात झेडपीच्या शाळा बंद करू नका, पटसंख्या कमी होते. मला सांगा एका गावात 150 मुलं आहे का, 150 मुलं काही शाळेत शिकत नाही का? परंतु ते दुसरीकडे जातात शिकायला, दुसऱ्या शाळेत जातात, प्रायव्हेट शाळेत जातात. कोण जाऊ शकतं? ज्यांची बिचाऱ्यांची कॅपॅसिटी आहे ते फक्त जाऊ शकतात. आणि का जावं त्यांनी? का जावं त्यांनी? कारण त्यांनी याच्याकरता जाऊ नये की आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांना आम्ही किमान 80,000 ते 1.5 लाख रुपये पगार देतो. आणि प्रायव्हेट शाळेत जिथे हे मुलं जाऊ लागले हे सगळं सोडून, का सोडून जाऊ लागले? क्वालिटी नाहीये, गुणवत्ता नाही म्हणून.
जिथे ते जातात तिथे 15 ते 20 हजार रुपये पण पगार नाही आहे. आणि सगळ्यात मोठा पुरावा देतो अध्यक्ष महोदय तुम्हाला मी, शिक्षकांना काही येत नाही. ढ 70% शिक्षक, त्यांना त्यांचा अभ्यासक्रम येत नाही. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा या शिक्षकांची मुलं, स्वतःची मुलं दुसऱ्या शाळेत टाकतात. हे कोणत्या शाळेत टाकतात? ज्या शाळेतल्या मास्तरांना 15,000 रुपये पण पगार नाहीये. मला सांगा हे कोणतं सायन्स आहे? आमच्याकडनं 80,000 रुपये घ्यायचे गोरगरिबांचे, आणि तुम्ही स्वतःचे मुलं 15 आणि 20,000 रुपयाच्या शिक्षकाच्या तिकीट टाकायचे. म्हणजे तुम्हाला बोलणारं कोणी राहिलं नाहीये. खोट्या संघटना करायच्या, खोट्या संघटनाच्या ताकदीवर बोलायचं. आणि दुर्दैवाने सांगतो याच्यामध्ये आमच्या वरचे MLCचे 70 ते 80% आमदार याच्यामध्ये सामील आहेत. माझा सगळ्यात पहिले तुम्हाला विनंती आहे, सगळी प्रोसिजर सुरू करून ह्या MLC बंद करून टाकल्या पाहिजे. कशाला पाहिजे पदवीधर शिक्षक? कशाला पाहिजे हे सगळे शिक्षक, मतदारसंघातले शिक्षक, आमदार? हे सगळेच्या सगळे शिक्षकांना खोटी साथ देतात. खोटी साथ देऊन आमच्या मुलांच्या पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत राहतात. संघटना, पोलीस, मिलिटरी आणि शिक्षक यांना संप, मोर्चा, कोणतेही संघटना करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये, आपण दिलेला नाहीये. तरी पण खोट्या संघटना करतात आणि संघटनाचे मोर्चे करतात. आणि दुर्दैवाने हे आमचे आमदार त्या संघटनेच्या मोर्चेला हजर राहून आमच्या पिढ्या बर्बाद होईल अशा कृत्याला साथ देतात. माझी विनंती या निमित्ताने, हे सगळे जे MLC आहेत ना, पदवीधर आणि शिक्षक, हे अबॉलिश केले पाहिजे. अगोदर काय होतं अध्यक्ष महोदय? आमच्या सगळ्या सभागृहाचा शिक्षणाचा रेट फक्त 6%, 6% होता. म्हणजे इथं जे शिकलेले आमदार असायचे ते फक्त 6% असायचे. म्हणून यांची गरज होती, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आमच्या राज्याला काही देतील, आमच्या देशाला काही देतील, असं होतं. आता गरज काय यांची? आता बचत गटातनं घ्या, कामगारातनं घ्या, अंगणवाडी सेविका या शिक्षकांपेक्षा इतकं चांगलं काम करते, त्या बिचारीला आपण 10,000 रुपये देत नाही. आणि हे काम करत नाही यांना 80,000 रुपये देतो. आणि सगळ्यात मोठा पुरावा धक्कादायक तुम्हाला कळेल अध्यक्ष महोदय, मी नमूद करतो. जेव्हा केंद्राच्या आणि राज्याच्या लक्षात आलं, तर DED होतात हे लोक आणि आपल्या पिढ्या बर्बाद का होऊ लागल्या. 30% गावातल्या मुलांचे लग्न होत नाही. त्या बिचाराला करण्याची फार त्याला उत्कंठ आहे, काहीतरी करावं, पण बेसिक एज्युकेशन बरोबर झालेलं नाहीये. मॅट्रिक झाला, BCom झाला, इंजिनियर झाला, पण इंटरव्ह्यू मध्ये फेल. कारण जो आपला 5 ते 17 वर्षाचं वय असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघा, आपल्याला जर समजा 1 महिन्यापूर्वीचं विचारलं तर आपल्याला आठवत नाही, पण लहानपणीचं सगळं आपल्याला एक दिवसाचं आठवतं. निसर्ग सांगतो 5 ते 17 वर्षापर्यंत आपल्याला जे दिलं जाईल त्याच्यावर शालेय शिक्षण चांगलं झालं तरच तो वरती BCom मध्ये तो कामाला येऊन आणि राज्याच्या आणि त्या स्वतःच्या कामाला येईल अध्यक्ष महोदय. पण हे जेव्हा राज्याच्या आणि केंद्राच्या लक्षात आलं तर केंद्राने निर्णय घेतला 2013 मध्ये, 2015 मध्ये परीक्षा झाली 15. जरी हे DED झाले तरी यांची TET घ्या, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, ही घ्या, टेस्ट घ्या. अध्यक्ष महोदय तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3.25 लाख जे DED ज्यांना आता आपण डायरेक्ट नोकरी देणार होतो, आतापर्यंत देत आलो, एक एक्झाम घेत होतो आपण DED ची, पण ती कशी डुप्लिकेट होती, कसे डुप्लिकेट सर्टिफिकेट घेऊन यांनी केले होते, त्याचा मोठा पुरावा आता लक्षात आला. आता लक्षात आला कसं? 3.25 लाख DED जे शिक्षक होणार होते त्यांची TET घेतली. किती टक्के पास झाले असेल? किती टक्के पास झाले असेल अध्यक्ष महोदय तुमच्या हिशोबाने? नाही, फक्त 14,000 मुलं पास झाले. 14,000, फक्त 4% निकाल लागला. म्हणजे ही रद्दी आहे, शिकवण्याच्या लायकीची नाहीये ही. आणि याच्या वरती त्यांनी काय केलं माहितीये? आपण हे जे ब्लॅक लिस्टेड होते त्या पोर्टलवाल्याला ह्या परीक्षा घेण्याकरता दिलं. आपलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ आहे, त्या या परीक्षा घेतं, पण त्यांचं लॉग इन आणि पोर्टल हे आपण प्रायव्हेट मध्ये दिलं. यांनी काय केलं? त्यांच्या लक्षात आलं आपण फेल झालो. अध्यक्ष महोदय हा ताबडतोब फ्रॅक्शन ऑफ सेकंडला निकालता आपल्या राज्याकडे येऊन गेला, महाराष्ट्र राज्य परिषदेकडे. पण ह्या बहादरांनी काय केलं? रात्री सुद्धा त्या लॉग इन वाल्याला पटवलं. एक डेरे नावाचे आपले आयुक्त होते, शिक्षण आयुक्त, त्याला सामील केलं आणि रातोरात ते डाउनलोड जे होते त्याच्या लॉग इन मध्ये सगळं बदलून पास करून घेतलं स्वतःला. ते सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतलंय आणि पुन्हा जसं तसं करून राज्य शासनाला पाठवून दिलं अध्यक्ष महोदय.
अध्यक्ष महोदय, यांचे व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे होतं. हजारो शिक्षकांनी ईओनी आणि सांगितलं होतं राज्यांनी, आयुक्तांनी यांना कळवलं होतं लेखी की आमचं व्हेरिफिकेशन दिल्याशिवाय यांना पदवी म्हणजे हे द्यायचं नाही, शिक्षक बनवायचं नाही, यांना नोकरी द्यायचं नाही, यांना कोणतीही सही द्यायची नाही. पण त्यांनी तसं केलं नाही, काही ऐकलं नाही आणि 25-25 लाख रुपये घेऊन अध्यक्ष महोदय यांना डायरेक्ट खोट्या पदव्या बहाल केल्या. इतकंच नाही, हे डुप्लिकेट सर्टिफिकेट छापले, सेम तशा सह्या केल्या, तसे हजारोच्या नोकऱ्या मिळवल्या. आणि काही महाभागांनी काय केलं अध्यक्ष महोदय माहितीये, 2013 पासून तर 19 पर्यंतची मुदत होती या एक्झाम देण्याची. यांनी अगोदर कायम विनाअनुदानित होतं, आता विनाअनुदानित केलं आपण या आपल्या आमदारांच्या फोर्सवर. अध्यक्ष महोदय यांनी काय केलं, इतर बदमाशी केलीच. त्यानंतर 2013च्या अगोदर टीटी द्यायची गरज नव्हती. त्यावेळेसच्या ईओंना धरलं आणि ज्या संस्था होत्या त्या शिक्षकांना हातात, त्या संस्था चालकांना हातात धरून आज 30 वर्षाचा मुलगा आहे. आणि त्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय, काय केलं, त्यावेळेला मी तिथं शिक्षक म्हणून होतो असं दाखवून आतापर्यंतचा पगार लाटला आणि पुन्हा आत्ताची त्यांची परवानगी घेतली. अध्यक्ष महोदय, आत्ताच जस्ट एक प्रकरण जळगावचं 4च दिवस झाले, 19 कोटी 20 लाख रुपये जुने शिक्षक आम्ही असे आहोत असे दाखवून आजपर्यंत तर लाटले आणि नोकऱ्या प्राप्त केल्या. अध्यक्ष महोदय, त्या ईओंच्या सहीने. आमचे चाणाक्ष शिक्षण मंत्री महोदय होते, त्यांच्या लक्षात आणून दिलं कुणी बाप, त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी लावली. 19 कोटी 20 लाख रुपये त्यांनी पुन्हा भरले आपल्या ह्याला खात्याला. अध्यक्ष महोदय, मला सांगा, जर ही गोष्ट खरी आहे तर यांना का माफ करायचं, का बरं यांना जेलमध्ये टाकायचं नाही? हा राष्ट्रद्रोह नाहीये का, हा देशद्रोह नाहीये का अध्यक्ष महोदय? म्हणजे हजारो शिक्षक यांचं एकच करावं लागेल. मंत्री महोदय, माझी विनंती आपल्याला हात जोडून, जितके शिक्षक आज लागलेले आहेत, कोणत्याही साली लागो, त्यांच्या सगळ्यांची परीक्षा घ्या. 2013 नंतरच नाही, आज जर ते बरोबर असतील तर त्यांना परीक्षा द्यायला काय हरकत आहे? जर ते करेक्ट असतील तर पास होतील. बरं, पासिंगचा रेट काय होता अध्यक्ष महोदय? फक्त 60%, 60, आणि रिझर्वेशन करता 55, तरी ते पास झाले नाही. त्यांच्या हिमती इतक्या की मृत्यू पावलेल्या एज्युकेशन ऑफिसरच्या डुप्लिकेट सह्या मारून आणि त्या शिक्षकांच्या यांनी केल्या. हा सगळा जो खटापट चालू आहे ना अध्यक्ष महोदय, हे कशा करता चालू आहे? फक्त आणि फक्त ह्या संस्था चालकांना यांना मोठं बनवायचं आहे. आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बर्बाद करायच्या आहेत. आता परवाच्या दिवशी आंदोलन करत होते, काय आंदोलन करत होते? हे पटसंख्याचा नियम ठेवू नका. माननीय सर्वोच्च न्यायालयाला लक्षात आली एक बाब. काय लक्षात आली? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाच्या बाब एक लक्षात आली. 40 लाख आधार कार्ड जुळत नाही मुलांचे, बर का, जुळत नाही. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली, नवीन पटसंख्या तयार करा. हे लगेच हादरलंय, कारण एक प्रकरण आता झालं. 9वी पर्यंत 10 लाख मुलं शिकत होते शाळेत, आणि जेव्हा 10वीत गेलं, कारण की एसएससी बोर्ड आहे, तिथं तर सगळं कागदावर येतं, सगळं त्याला ऑनलाईन असतं, ते सगळं म्हणजे शो होतं. लागलीच 10 लाखाची संख्या मॅट्रिक मध्ये 10वीला 7 लाख झाली. 3 लाख मुलं कुठे झाले गायब? 10,000 अतिरिक्त शिक्षक आमचे खोटे पगार घेत होते. आणि हे आता आंदोलन काय करतायत? नाही नाही नाही, पटसंख्या वगैरे काही बघू नका, सुप्रीम कोर्टाने निकाल आला, तुम्ही काय बघू नका, नवीन जीआर काढा. अरे कशाला घाबरलेत अध्यक्ष महोदय? अतिरिक्त शिक्षक जे अजिबात पगार घेतात, फक्त शिकवत नाही, त्यांना फक्त 10 मुलं, 20 शिक्षक, 20 मुलं, 5 शिक्षक, अशी सगळी कारण कामच करायचं नाहीये. मग काम काय करतात? स्वतःला तर काही येत नाही. गावात जर आपण राहिलो, आपल्याला लोक जबाब विचारतील, आमच्या मुलाला काही येत नाही. हे काय करतात अध्यक्ष महोदय? तुम्ही बघून घ्या, कित्येक शिक्षक बँकेचे लोन एजंट आहेत,
LIC एजंट आहेत, प्लॉटिंग करतात, सावकार्या करतात, जीपात टॅक्स्या चालवतात अध्यक्ष महोदय दुसऱ्यांना देऊन. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, यांच्या नातेवाईकाच्या नावाने पुरावे माझ्याकडे बिअर बार ओपन केले, त्यांनी काहीतरी वाटलं पाहिजे मनाला. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, स्वतः कॉन्ट्रॅक्टर बिल्डर, हे मी जितकं बोलतोय ना हे यांना चालत नाही. कोणत्याही नोकरीच्या माणसाने या गोष्टी करू नये, त्याच गोष्टी ते करतात. आणि शाळेमध्ये 5 ते 10 हजार रुपयाचा मुलगा पाठवून देतात आणि स्वतः सव्वा लाख रुपयाचे पगार मोफत घेतात. पैसा इतका वाढलाय, संघटनेची ताकद इतकी वाढवून ठेवली आहे. 5 लाख शिक्षक प्राथमिकचे, 2 लाख शिक्षक माध्यमिकचे, हे सगळे 7 लाख शिक्षक. आणि आमचे काही राजकारणी त्यांना घाबरतात, म्हणतात अरे नाही रे नाही, ते काय इतकं मोठं त्यांचं व्याप आहे, मग ते आपल्याला हरवतील. ते शिक्षक आपला शिक्षकाच्या प्रती आपल्याला आदर असला पाहिजे. आदर नाहीये, भीती आहे आपल्या, त्या शिक्षकांची भीती आहे. हे काय करतील समाजामध्ये माहित नाही. भांडण लावतात एक दुसऱ्यामध्ये, राजकारण करतात, पतपेढ्यांचे राजकारण करतात अध्यक्ष महोदय. इतकंच नाही, आता तुम्ही जर बघितलं मागच्या 5 वर्षामध्ये कित्येक अत्याचारांच्या, लहान मुलीवरच्या अत्याचारांच्या केसेस या शिक्षकांकडनं घडतात अध्यक्ष महोदय. हे लाजिरवाणं नाहीये का अध्यक्ष महोदय? आपण गुरु मानतोय त्यांना आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी घडू लागल्या आहेत. आपण त्यांना पोर्टल दिलेत, UDIS, सरल, स्क्वॉश, टीचर्स पोर्टल, स्टुडंट्स पोर्टल, अजून पवित्र पोर्टल, सरल पोर्टल, सगळ्या पोर्टलचा गैरफायदा घेतात अध्यक्ष महोदय. हे फक्त एक भरतात आणि केंद्र प्रमुखांचे यांचे हप्ते ठरलेले आहेत. तुम्ही बघून घ्या. मंत्री महोदयांनी मला मागच्या 2 वर्षाचा रिपोर्ट आपल्या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात दाखवावा. किती केंद्र प्रमुखांनी त्या भेटी दिल्या, किती गावात त्यांनी मुक्काम केलं. अध्यक्ष महोदय, कायदा असा आहे, जर त्या प्राथमिक शिक्षकांनी, उच्च प्राथमिक शिक्षकांनी, माध्यमिकच्या शिक्षकांनी, उच्च माध्यमिकच्या शिक्षकांनी शिकवता 8-10 हजार मुलं राहून गेले गावात काही, किंवा पूर्ण जिल्ह्यात 80, 100, 200 मुलं राहून गेले, तर त्यांनी ताबडतोब डेप्युटी डायरेक्टरला कळवायचंय. इव्होनच्या मार्फत डेप्युटी डायरेक्टरनी ताबडतोब त्या डायरेक्टर, आपल्याकडे 7 डायरेक्टर शिक्षणामध्ये अध्यक्ष महोदय, प्राथमिकचे डायरेक्टर, उच्च प्राथमिकचे माध्यमिकचे डायरेक्टर अध्यक्ष महोदय, बाल भारतीचे डायरेक्टर, ऍप्टिट्यूडचे डायरेक्टर अध्यक्ष महोदय. इतकंच नाही तर अल्पसंख्याक आणि प्रौढचे सुद्धा आपले डायरेक्टर आहेत. इतकी सगळी हायरार्की का दिली आपण? फक्त एकाच खात्यामध्ये इतकी हायरार्की दिली आहे. जर 100-200 मुलं राहिले असतील तर त्या डेप्युटी डायरेक्टरनी डायरेक्ट आयुक्तांनी येऊन त्यांची मीटिंग घ्यायची आहे, त्या मुलांना जमवायचंय आणि त्यांना वेगळं प्रशिक्षण देऊन त्या प्रवाहात आणायचंय. आणि हा सगळ्यात मोठा धोका आणि सगळ्यात मोठं नुकसान आमच्या गोरगरिबांचं होत आहे. पैसावाला शिकू शकेल अध्यक्ष महोदय, पैसेवाले शिकू शकतात, दीन दलित, गरीब, पारधी, आदिवासी ह्यांनी कुठे जायचं? आमचे सेक्युरिटी, आमचे पोलीस मित्र, आमचे टॅक्सीवाले, आमच्या रिक्षावाले, या सगळ्यांच्या मुलांची आज इतकी दैना आहेत, ते 30,000 रुपये पण वर्षाचे भरू शकत नाही. आणि ती जिम्मेदारी आम्ही घेतली आहे, आमच्या सरकारने घेतली आहे अध्यक्ष महोदय. त्यांना शिकवण्याची जिम्मेदारी घेतली आहे. पण संघटनेच्या जोरावर आणि राजकारण्यांच्या सगळ्या दबावामुळे आपण पुढे जाऊ शकत नाहीये. माझं फक्त एकच विनंती आहे, या सगळ्या गोष्टीची टेस्ट तुमच्याकडे आहे. हे प्रूव्ह झालंय की हे शिक्षक शिकवत नाही, यांना काही येत नाही, आणि ज्यांना येतं त्यांचा ऍटिट्यूड बरोबर नाही अध्यक्ष महोदय, ते फक्त दबावात आणतात. मग तुम्ही यांच्यावर कारवाई करणार की नाही करणार? अध्यक्ष महोदय, सुधारणा होत राहतील. अध्यक्ष महोदय, मंत्री म्हणतील की बाबा, आता मंत्री महोदय सांगतील आपण अशा सुधारणा करू वगैरे वगैरे. बिलकुल करा सुधारणा. आज तागायत जे दिलेलं होतं आणि आमच्या पिढ्या बर्बाद केल्या अध्यक्ष महोदय, बर्बाद ह्या लेवलवर केल्या की गावामध्ये लग्न होत नाही आमच्या मुलांचे. 35 वर्षांचे मुलं झालंय. मी अगोदरच सांगितलं, शिक्षण हाच मूलमंत्र होता. जर त्याचं बेसिक एज्युकेशन बरोबर झालं असतं तर ही गोष्ट आली नसती. लहान 7-8 वर्षाची मुलगी, मुलगा, त्याचे खेळण्याचे बागडण्याचे दिवस अध्यक्ष महोदय, त्यांना पैशावाल्याच्या लहान बाळांना सांभाळावं लागतं अध्यक्ष महोदय. ही थोडी गोष्ट नाहीये, गावागावात अशी परिस्थिती आहे. शेतकरी मित्र आपल्या मुलाला शाळेत टाकायला जिल्हा परिषदेच्या तयारीच्या करता नाहीये. ती पहिला मोठा मुलगा शिकवला होता, तो बिचारा बर्बाद झाला, काही तो करू शकला नाही. दुसरा डायरेक्ट शेतमजूर दिसतोय गावागावामध्ये. आणि जर गावागावामध्ये शेतमजूर आणि इतक्या मोठ्या संख्येमध्ये बेरोजगारी असेल तर हे शिक्षण आणि आपला शिक्षणाचा कायदा केला कुठं? त्यांची जबाबदारी होती, त्या जितक्या डिग्र्या घेतील त्यांना कुठे ना कुठे नोकरी मिळेल. जगात माझ्या संस्कारक्षम, माझ्या भावनिक, माझ्या बौद्धिक
ज्यांनी चांगलं एज्युकेशन घेतलं, ज्यांनी बेसिक एज्युकेशन चांगलं घेतलं, त्यांना आज फॉरेन मध्ये सुद्धा आणि जगात पूर्ण वाव आहे, डिमांड आहे अध्यक्ष महोदय. आज किमान 36 लाख रुपये वर्षाचा पगार त्यांना भेटू शकतो. साधं बेसिक शालेय एज्युकेशन फक्त चांगलं पाहिजे, पण ते फक्त नसल्यामुळे ह्या सगळ्या बाबी घडतायत अध्यक्ष महोदय. याच्या पुढे चालून काही काही महाभाग असे आहेत, त्यांना त्याच गावात राहायचंय, त्यांना बदली नकोय, त्यांना बदल्या नकोय अध्यक्ष महोदय, किंवा आपल्या मनाप्रमाणे बदली चालते. मग आपल्याकडे कायदे काय, जर कुणी दिव्यांग शिक्षक किंवा शिक्षिका असेल तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदली दिली जाईल. जर कुणी दिव्यांग असेल तर त्या एक तर बदली नाकारू शकतात. या पठ्ठ्यांनी काय केलं अध्यक्ष महोदय, डॉक्टरांना धरलं, 1.5 लाख रुपये दिले आणि खोटे दिव्यांगांचे सर्टिफिकेट दिले. बार्शी, वाशिम, अकोला, संभाजीनगर, नांदेड या ठिकाणी प्रूव्ह केस झाल्या, त्या सगळ्याच्या सगळ्या खोटे दिव्यांगाचे प्रमाणपत्र. इथपर्यंत यांची मजल गेली. स्वतःचे मुलं मनोरुग्ण नसताना माझा मुलगा मुलगी मनोरुग्ण आहे असं दाखवलं, माझे आई वडील मनोरुग्ण आहे असं दाखवलं. इतकंच नाही तर आई वडील कुणाकुणाचे नसताना किंवा कुणाचे असूनही अध्यक्ष महोदय यांनी त्यांचे खोटे औषधाचे बिल, कारण की शिक्षकांना आपण सगळ्या सवलती दिल्यात, पगाराच्या व्यतिरिक्त आपण त्यांना सवलती देतो अध्यक्ष महोदय, आणि म्हणून असे खोटे कागद त्यांनी तयार करून आई वडील बिमार नाहीये, स्वतः बिमार नाहीये, जिल्हा परिषद चक्रा मारतात पैसे करता, केंद्र प्रमुख, विस्तार प्रमुख, आणि ह्यांची बैठक काय होतं रात्री, का रे तू माझी बदली नाही केली, तुला तर मी पैसे दिले होते, तू माझ्या बदलीचा प्रस्ताव का नाही पाठवला, तू माझे इतके पैसे, तो केंद्र प्रमुख त्याला सांगतो माझा तू मागच्या 2 महिन्याचा हप्ताच दिला नाही. आणि अशा पद्धतीने यांनी सगळ्या शिक्षणाचा खेळ खंडोबा केला अध्यक्ष महोदय. बऱ्याच चांगल्या संस्था आहेत. पुण्यामध्ये एक सिस्कॉम नावाची संस्था आहे अध्यक्ष महोदय. शिक्षण मंत्री महोदयांना मी विनंती करेल की अधिवेशन झाल्यावर मी आपल्याकडे येईल. सिस्टम फॉर करेक्शन मुवमेंट आहे त्यांची, इतकी चांगली संस्था आहे. सन्मान्य पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. 70% त्यांची गोष्ट जी ते बोलले होते त्यांना त्यांनी पुढे सरकवलंय अध्यक्ष महोदय. चांगल्या चांगल्या दिल्या आहेत. या मी जसं सांगितलं, या सगळ्या शिक्षकांची, शिक्षक संघटनांची आणि काही आमच्या आमदार महोदयांची, सगळ्या संस्थांना मोठं करायचं नाही, गलेलट्टा करायचं आहे. आमच्या सरकारी शाळांना बर्बाद करायचे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून संस्था कशा, संस्था सुद्धा अशा पैसे आमचे घेतात आणि डोनेशन तिकडे घेतात अध्यक्ष महोदय. आरटी मध्ये 25% गरिबांची मुलं, दीन दलित यांची मुलं असली पाहिजे. आज तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची, इतकंच नाही शिक्षकांची स्वतःची मुलं त्या प्रायव्हेट शाळेत आरटी मध्ये यांनी टाकली अध्यक्ष महोदय. काहीतरी मनाला वाटली. पुरावे दिलेत मी संभाजीनगरच्या इवोंडा या सगळ्या गोष्टीचे अध्यक्ष महोदय. आणि संस्था ज्या आहेत आपल्या, ज्यांचा पगार आपण देतो, मायनॉरिटीच्या संस्था आहेत. या मायनॉरिटीच्या संस्था कशा आहेत अध्यक्ष महोदय माहितीये, मायनॉरिटीचा कायदा असा आहे, त्यांना कोणतीही शिक्षक भरतीचा काही हे नाहीये, अडचण नाहीये, ते त्यांच्या मनाने हे करू शकतात. त्यांना रिझर्वेशन नाहीये. म्हणजे संस्थेमध्ये SC ST सामाजिक रिझर्वेशन वेगळं आहे आणि ऍक्च्युअल घटनात्मक रिझर्वेशन वेगळं आहे. आणि यांना कोणतं रिझर्वेशन मायनॉरिटीचं नाहीये. पण मायनॉरिटीचा नियम काय आहे, किमान मायनॉरिटीचं असं आहे अध्यक्ष महोदय, एक आहे भाषिक, एक आहे धार्मिक. समजा भाषिक मध्ये तमिळनाडूचं कोणी असेल किंवा एखादा, अध्यक्ष महोदय सुरुवातच केली अध्यक्ष महोदय. मी घड्याळाकडे बघत पण नाही अध्यक्ष महोदय अजिबात. आणि माझी ही गोष्ट जी मी बोलतोय ना अध्यक्ष महोदय, खरं सांगतो फार चुकलोय आपण 20 वर्षात. मी नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाहीये. मी तुम्हाला इतकी विनंती करू, इतक्या रात्रीमध्ये खरंच थांबलो नाही अध्यक्ष महोदय. खरंच पिढ्या बरोबर लहान मुलांची तुम्ही हालत जाऊन बघा अध्यक्ष महोदय. गावागावामध्ये साहेब माइनॉरिटी पे तो आता मैं रणधीर बाबू, लेकिन सुनने जैसी बात है, छोटी लड़कियां जो है ना, मेरी खुद की लड़कियां मेरे को सामने आती, जब बिचारों के खेलने का टाइम है और उनको बर्तन उठा के भांडे मांजना पडते, भांडे घासावे लागतात, त्यांना विटकराचे टोपले उचावे लागतात, त्यांना वाळूचे ते बघा जाऊन गावागावात ट्रॅक्टरच्या खाली लहान मुली आपल्या आई बरोबर काम करतात अध्यक्ष महोदय. का करत नाही असं, खोटं बोलतोय अध्यक्ष महोदय मी. त्यांच्या आई भांडे माजतात. अरे आपण जेव्हा इतका पैसा दिला, आपण व्यवस्था तयार केल्या, या शिक्षकांना यांचं काम नाही का गावागावात जाऊन या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. जर ते देऊ शकत नसतील तर त्याच्या पुढच्या व्यवस्था आम्ही केल्या. विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख ठेवले, सगळा पैसा आमचा ऐठायचा आणि तुम्ही लाटायचा पैसा.
सगळे खोटे कागदपत्र बनवून लाटायचा आणि मी तुम्हाला बोलायचं नाही, ज्या गोष्टी राईट आहे त्या शिक्षकांच्या बोलायच्या नाही अध्यक्ष महोदय. मायनॉरिटी मी तुम्हाला सांगत होतो, भाषिक आणि धार्मिक. समजा तमिळनाडू कर्नाटकचे जर असतील त्यांची भाषा टिकावी, तर मराठी बरोबर त्यांनी त्यांच्या भाषेचं बघावं. धार्मिक मध्ये असं आहे अध्यक्ष महोदय, समजा ख्रिश्चन असेल, जैन असेल, मुस्लिम असेल, ज्या अल्पसंख्याकमध्ये त्यात पारसी असतील वगैरे वगैरे, त्या शाळेमध्ये किमान 50% मुलं त्या कॅटेगरीचे असले पाहिजे, अल्पसंख्याक. या बहादरांनी काय केलं अध्यक्ष महोदय, मुंबईच्या 40% शाळा मायनॉरिटीच्या परवानग्या घेतल्या, आमच्या अधिकाऱ्यांनी देऊन टाकल्या आणि त्यामध्ये 10% पण अल्पसंख्याक मुलं शिकत नाही, मायनॉरिटीचे शिकत नाही. रिझर्वेशन सगळं खाऊन घेतलंय. अध्यक्ष महोदय मला सांगा, जर त्यांना